आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। चिमाई मळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे। या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण, डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। चिमुकल्यांचे भविष्य प्रबल होण्यासाठी सढळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती च्या अंगणवाडी सेविका सौ वर्षा रावसाहेब माने यांनी केली आहे। ओके, मी आज भाळवणी जिल्हा परिषद गणातून जिल्हा परिषदसाठी अर्ज दाखल केलेला आहे। मी विलासरामराव पाटील, मंगरूळ तालुका खानापूर जिल्हा सांगली। आज मी भाळवणी जिप गटातून शिवसेना शिंदे गटातून अर्ज दाखल केलेला आहे। मी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीन आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी नेटानं काम करीन। यापूर्वी तुमचे ज्येष्ठ नेते वडील रामरावदादा पाटील यांचा हा बालेकिल्ला होता, आता तुम्ही निवडणूक लढत आहे, काय वाटतं तो त्या बालेकिल्ल्यावर ज्या सर्वसामान्य जनतेच्या रेट्यावरतीच आज माझी उमेदवारी मी करत आहे। भाळवणी जिल्हा परिषदसाठी आळसूमधील हिम्मतराव जाधव यांनी देखील अर्ज दाखल केला, कसं तुमचं तो आता पक्ष एकत्रित म्हणून जो काही निर्णय देईल ते मान्य करून आम्ही काम करू सर्वजण। जिल्हा परिषद गटासाठी विलासबापू पाटील यांचा अर्ज आत्ता भरलेला आहे। शिवसेनेतून हा अर्ज भरलेला आहे। भैयांच्या सांगण्यावरून, दादांच्या सांगण्यावरून आजचा अर्ज भरलेला आहे। उमेदवारी ही चांगल्या कामासाठी आहे। रामराव दादांचा वारसा घेऊन या ठिकाणी विलासबापू या आपल्या भाळवणी जिल्हा परिषद गटामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी आणि जे काही प्रश्न राहिलेले असतात ग्रामीण भागाचे ते मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये भैयांच्या मार्गदर्शनाखाली आजचा अर्ज हा भरलेला आहे। या ठिकाणी शिवसेना पक्षातून अनेकांनी या ठिकाणी अर्ज दाखल केले, तर तुम्ही कसं बघता याकडे? शिवसेना पक्षातून अर्ज जे दाखल झालेले आहेत जिल्हा परिषद गटासाठी, शेवटी नेत्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी पुढचं जे काय आहे ते ठरवण्यात येईल। परंतु आज रामरावदादांचा जे काम करण्याची जी पद्धत होती त्या पद्धतीवरती विलासबापूचं काम करण्याची एक पद्धत चांगली आहे। या अनुषंगानं हा आजचा अर्ज भरलेला आहे। मी महेश आनंदराव घोरपडे, भाळवणी पंचायत समिती गण 34साठी मी उभा आहे। कैलासवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या आशीर्वादानं आणि सुहासबाई आणि अमोलदादा यांच्या कृपेनं मला या मतदारसंघात भाळवणी पंचायत गणातून शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळालेली आहे आणि या उमेदवारीचं मी सोनं करेन आणि या भाळवणी जिल्हा परिषद गट आणि भाळवणी पंचायत समिती गण हा गट पूर्ण जास्त फरकाच्या मताने जिंकून भाऊंना आम्ही ही श्रद्धांजली वाहणार। शिवसेना जिल्हा आलाय, अर्ज दाखल केला, काय सांगा? खानापूर आटपाड्याचे लोकप्रिय आमदार मान्य सुहासभाई बाबर आणि विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आदरणीय अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय भाळवणी गावचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक महेशदादा घोरपडे यांचा आज अर्ज आपण दाखल केला आहे। पंचायत समिती गणासाठी यांचा अर्ज आज आपण दाखल केला आहे। भाळवणी जिल्हा परिषद गटामध्ये जास्तीत जास्त खानापूर तालुक्याच्या सर्वात जास्ती मताधिक्य ते भाळवणी पंचायत समिती आणि भाळवणी जिल्हा परिषद गटासाठी जास्तीत जास्त मताधिक्यानं आम्ही भाळवणी आणि या परिसरामध्ये सर्व लोकांनी मानस केला आहे। त्या पद्धतीने सर्वात जास्त भाळवणी पंचायत समितीचा उमेदवार आलेला हा खानापूर तालुक्यामध्ये दिसेल। नाही, मी पंचायत समितीसाठी इच्छुक नव्हतो, जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होतो। मान्य वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी 25 वर्ष काम केलं प्रामाणिकपणे, पण लोकांच्या कामासाठी आम्ही न्याय देऊ शकलो नाही। न्याय देण्यासाठी लोकांच्यासाठी मी आदरणीय सुहासभाईच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा आम्ही मानस केला आणि सुहासभाईंच्या नेतृत्वाखाली या खानापूर तालुक्याची घोडदौड बघून आम्ही प्रवृत्त झालो आणि 100% आम्हाला खात्री आहे भाळवणी पंचायत समिती गण हा सगळ्यात खानापूर तालुक्यात जास्त मताधिक्यानं आलेला तुम्हाला दिसेल, एवढंच मी तुम्हाला ग्वाही देतो। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।